बीड नगर परिषदेच्या समोर गेल्या 14 एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी ज्या पद्धतीचा जयंती उत्सव मार्गावर ज्या पद्धतीचं घाण पाणी असेल आणि त्याच्या पूर्वसंध्येला खड्डे बुजवण्यासाठी कचखडीचा जो वापर केलेला होता त्या संबंधात पूर्ण बीड शहरातून त्याचा निषेध व्यक्त करण्यात आलेला होता आणि त्याच अनुषंगानं आज आंबेडकर अनुयायांच्या वतीनं बीड नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आलं आणि या धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी मी सहकारी फारुख पटेल, अशफाक इनामदार, आमचे प्रमोद शिंदे आम्ही सगळे इथं उपस्थित होतो। धरणे आंदोलन करणारे अनुयायी मध्ये निवेदन द्यायला गेले, त्यामुळे मी आपल्या माध्यमातून इथं एवढंच सांगू इच्छितो की ज्या दिवशी ही घटना घडली म्हणजे 14 एप्रिल रोजी रात्री घटना घडली, त्याच्या दुसऱ्याच दिवशी 15 एप्रिलला सकाळी 11 वाजता इथलचं सीसीटीव्ही फुटेज अवेलेबल आहे बीड नगर परिषदचं। सकाळी 11 वाजता मी तात्काळ एक अर्ज दिला नगराध्यक्षांना आणि प्रतिलिपी मुख्याधिकारी शैलेश फडसे यांना प्रतिलिपी केलं माहिती आणि कार्यवाहीसाठी। टेक्निकल बाब याच्यामधली अशी आहे की जे कोणी यामध्ये अधिकारी किंवा कर्मचारी दोषी असतील, या दोषींवर जर कारवाई करायची असेल तर ती कारवाई फक्त डायरेक्टर करू शकतात, म्हणजे संचालक करू शकतात। बीड नगर परिषदचे संचालनालयाचे जे संचालक आहेत ते यांच्यावर कारवाई करू शकतात। यांना निलंबित करण्याचा किंवा यांना बडतर्फ करण्याचा अधिकार ना की मुख्याधिकाऱ्यांना आहे, नगराध्यक्षांना आहे किंवा जिल्हाधिकाऱ्यांना आहे। मग त्या अनुषंगानं ही टेक्निकल बाब आहे। त्या अनुषंगानं या काउन्सिलमध्ये सर्वसाधारण सभा किंवा विशेष सभा घ्यावी आणि त्या सभेमध्ये सर्वसाधारण सभा तातडीने विषय समाविष्ट करण्याबाबतचा माझा विषय आहे आणि त्याच्यामध्ये मी पहिल्या नंबरचा दिला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या अनुषंगाने मिरवणूक मार्गावर व श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलासमोरील मार्गावर कचखडी टाकून खड्डे बुजवल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला, यावर चर्चा आणि निर्णय करण्यासाठी सभेचं आयोजन करावं आणि त्यामध्ये विषयपत्रिकेवर हा विषय घ्यावा। या अनुषंगानं काल सकाळी 11 वाजता म्हणजे क्षणाचाही विलंब न करता अगोदर हे पत्र दाखल केलंय आणि जर कारवाई करायची असेल तर या सभागृहाच्या सर्वसाधारण सभेमध्ये त्या कर्मचाऱ्यांवर ठराव घेणं आवश्यक आहे आणि इथं त्या दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांचा ठराव घेऊन तो संचालनालयाला पाठवणं गरजेचं आहे। मग संचालनालयाला जर आपण तो ठराव पाठवला त्यावर संचालक कारवाई करतील। या अनुषंगानं आम्ही ही मागणी कालच फारुख पटेल असेल, मी असेल, प्रमोद असतील, अशफाक भाई असतील आणि आमचे नेते विजयसिंह पंडित या सगळ्यांच्या अनुषंगाने हे सांगून केलेलं आहे आणि याला कुणीही माफी नाही। या गोष्टीमध्ये जे कोणी दोषी असतील आणि हे कुणाला डिफेंड करण्यासाठी नाहीये, लोकांची आमच्याकडून अपेक्षा आहे की जर एखादी चुकीची घटना घडली तर आम्ही बोलणारच आहोत, फक्त जागा योग्य निवडावं लागणार आहे बोलण्यासाठी आणि त्या संबंधीचा ठराव करून टेक्निकल बाबी पूर्ण करून या संबंधीची कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही या विषयावर लढत राहणार आणि याचा फडशा पाडल्याशिवाय राहणार नाहीत। एवढं या प्रसंगी आपल्याला आश्वस्त करतो बीड शहराला। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र।